पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण सतत वाढत असतानाच एका आय टी कंपनीत काम करणाऱ्या मित्रानेच मैत्रिणीचा कोयत्याने हाताच्या नसा तोडून खून केल्याची घटना येरवडा येथे घडलेली आहे. ही घटना नक्की कशी घडली आहे, यामागचं नक्की कारण काय आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शुभदा शंकर कोदारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर कृष्णा कनोजिया हे आरोपीचे नाव आहे. दोघेही एरोडा येथे WNC कंपनीत लेखापाल म्हणून वेगवेगळ्या विभागात काम करत होते. दोघांचीही 2022 पासून ओळख होती. शुभदाने आपले वडील मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे कृष्णाला सांगितले होते. शुभदालाही लो शुगरचा त्रास असल्यामुळेच त्याने आत्तापर्यंत लग्न केलेले नव्हते. वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून शुभदाने कृष्णाकडून 25,000, 50,000 असे सातत्याने उसने पैसे घेतले होते. कृष्णाने आपले सहकारी अडचणीत असल्याने तिला पाहून वेळोवेळी मदत केली होती. कृष्णाची शुभदाच्या बहिणीशी चांगली ओळख होती. शुभदाने कृष्णा कनोजिया याच्याकडून तब्बल 4 लाख रुपये उसने घेतलेले होते. तिची मागणी ही वेळोवेळी थांबतच नव्हती. त्यामुळे कृष्णाला थोडासा संशय येऊ लागला. शेवटी काही दिवसांपूर्वी तो कराडला गेला. तिच्या वडिलांना भेटला. तेव्हा त्यांनी असे सांगितले की माझी कुठलीही शस्त्रक्रिया झालेली नाही, की शुगरच्या उपचारासाठी मी पैसे तिच्याकडे मागितलेही नाही, असे वडिलांनी कृष्णाला सांगितले. आपल्या वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली. विश्वासघातामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल राग साचू लागला. कंपनीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात बोलाचाली झाली. वाद वाढल्याने रागाच्या भरात कृष्णाने जोरात 4-5 वार तिच्या हातावर केले. हे वार इतके जोरात होते की त्या शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या. सुरक्षा रक्षकाने तिला तातडीने उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले. कोयत्याने तिच्या हातावर इतक्या जोरात घाव बसला होता की तिच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या होत्या आणि ती लो शुगरची रुग्ण असल्यामुळे तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया ही न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांचं म्हणणं अद्याप समोर आलेलं नसल्याचं असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. परंतु पुन्हा एकदा आय टी कंपनीतील मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कंपनीत कर्मचारी कोयता घेऊन आलाच कसा? शिवाय त्याला कोयत्याने मारेपर्यंत सुरक्षा रक्षक कुठे होते? असा प्रश्न महिला कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी महिला आणि आय टी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.